आत्मपॅम्पलेट एक सुंदर अशी मराठीतली फिल्म डिरेक्टेड बाय आशिष बेंडे आणि स्क्रीन प्ले बाय परेश मोकाशी. 90च्या काळातला एक लहानगा मुलगा आपली प्रेमकथा सांगतोय आणि तो लहान आहे, त्यामुळे त्याच्या प्रवासाला आत्मकथा, चरित्र न म्हणता तो आत्मपॅम्पलेट असं नाव देतो. कथा तर याहूनही सुंदर आणि युनिक आहे. जसं जसं तो आणि त्याचं प्रेम मोठं होतं तसं तसं काळ बदलत जातो आणि भारताचं जातीय धार्मिक प्रसंग त्याच्या आयुष्यातले कसे बदलतात, विचार करायला भाग पाडतात, हे खूप भारी दाखवले. खरं तर लहानग्या आशिषला मोठं झाल्यावर त्याचं प्रेम मिळतं का? हा समाज, हा धर्म आणि इथली बंधनं त्याला आडवी येतात, हेच आपल्याला या सिनेमात पुढं कॉमेडी वेनी दाखवलेलं आहे. हा सिनेमा पाहताना मला काहीतरी नवीन आणि दमदार पाहिल्याचं जाणवलं. हा सिनेमा जसा खूप भारी आहे तसंच हा सिनेमा बनवण्याची जी प्रोसेस आहे ती खूप मेहनती आहे, कारण दिग्दर्शक आशिष यांना त्यावेळेस कोविड झाला होता आणि त्यावेळेस शूट दमनमध्ये चालू होतं आणि त्यांनी ते पुण्याहून कंटिन्यू